मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत खंडाळा तालुक्यातील पाडळी या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आले। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं फाटीचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर बक्षीचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? दत्तात्रय एकनाथ दायगुडे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान आहे आणि कुठं होणार आहे? मैदान हे पाडळीत होणार आहे 16 फेब्रुवारीला। 16 फेब्रुवारीला कशा निमित्त मैदान घेण्यात आले? शिवजयंती निमित्त। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगी प्रोसेस 90% झालेली आहे। हां, कधी पाहायला मिळेल सोशल मीडियावर? दोन दिवसात। बरं, काय सांगाल मैदान कुठे आहे, एक्झॅक्ट लोकेशन काय, फाटी कुठली आहे? लोकेशन फाटी पूर्वीचीच आहे। पूर्वी मैदान झालं तर नवीन फाटी आता चालवला आणि लोकेशन बोरी आणि पाडळीच्या मध्यभागी सेंटरला समोर। हां, बरं आहे। तर आता मैदान आदत आहे का ओपन आहे? आदत बैल आहे मैदान। बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। बक्षीचा स्वरूप प्रथम 1 नंबरला बक्षीस 75,000, 2 नंबरला 51, 3 नंबरला 31, 4 नंबरला 21, 5 नंबरला 15, 6 नंबरला 11, 7ला 10,000। प्रवेश फी 800 रुपये। बरं, पूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, पार पडेल। तुम्ही आता नोंद चालू आहे का मैदानाची? नाही, अजून नोंद चालू नाही। कधीपासून चालू होणार आहे नोंद? आता 10 तारखेत म्हणलं। 10 तारखेपासून चालू। काय लोकांचे फोन वगैरे येतात का बैलगाडी? येतात की, फोन येतात भरपूर। बरं, काय आव्हान करता नोंदीच्या संदर्भामध्ये? नाही, आता कसं झालंय, नोंदीच्या संदर्भात आव्हान काय करायचे, बैलगाडी मालक चालक सेवकाने समध्याने सहकार्य केलं पाहिजे। आणि मैदानाचं स्वरूप असं आहे की अर्ध निम्यातनं फाटी 400 फूट एक म्हणजे रेवटीचं रान, एवढा काळवट आहे। हो, आणि 300 फुटाचं कटनाचं रान, कटनाचं रान, ओराटीचं। बरं, काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये? नोंद जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं। चालतं। नमस्कार, आपलं नाव? अण्णामामा गाडवे, खंडाळा। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? मैदान शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व श्री नामदार केसरी मकरंदाबा पाटील ज्यांना एक कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हे मैदान आयोजित केलेलं आहे। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदानाचं रान कसं आहे दादा? मैदानाचं रान 400 फूट मातीचं रान आहे आणि 300 फूट कटनाचं रान आहे। एकूण किती पल्ला आहे टोटल? 700 फूट पल्ला आहे। बरं, आपण वळूयात आता मैदानाकडं। मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 12 फाट्या आहेत मैदानात। बरं, आणि फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 13 फूट अंतर आहे। खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 5 गट उभे राहतील। पल्ला किती ठेवण्यात आला? आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे आदतचं मैदान असल्यामुळे पल्ला 700 फूट ठेवण्यात आलेला आहे। निकाल रेषेच्या समोर पुढे थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 ते 1500 फूट रान आहे पुढे। बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही। बरं, आणि बऱ्याच प्रेक्षकांची ही होतं प्रश्न होता की या मैदानाला दगडी आहेत किंवा खड्डे आहेत पुढे थांबण्यासाठी, त्याचं 90% काम चालू आहे, पण अजून सुद्धा 2 दिवसात ते काम पूर्ण करण्यात येणार। सगळे क्लिअर का अडचणी सगळ्या त्या केल्या जातील आणि ज्या ठिकाणी अडचण वाटते त्या ठिकाणी तिथं उपाययोजना काढण्यात येईल। बरं, आणि आता मैदानाच्या एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? मैदानाचे 49 ते 60% बॅरिकेड असणार आहे दोन्ही साईड। ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार। त्याचबरोबर त्याच्याबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात, पाण्याची टँकरची व्यवस्था केलेली। खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी वापरण्यात येणार आहे। पट्टीचा वापर केलेला आहे। तिथं कॅमेरा असणार आहे? कॅमेरा आहे। त्याचबरोबर पुढे निकाल रेषेच्या समोर कॅमेऱ्याची व्यवस्था आहे का? हो, आहे। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरनं केलं जाणार आहे? STC लाईव्ह। त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचे समालोचक म्हणून मयूर तळेकर व प्रवीण घाटे हे दोघ जण करणार आहे। बरं, तुम्ही काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये? मी एवढंच आव्हान करू शकतो की सर्व बैल मालकांनी जास्तीत जास्त पद्धतीने उपस्थित राहून जास्तीत जास्त पद्धतीने नोंद करून ह्या मैदानाला उपस्थित दाखवावी। चालते, धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खंडाळा तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजू शेठ मासाळ। नमस्ते। नमस्कार। काय सांगाल, तुम्ही आता मैदानाची पाहणी केली,
कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली? मैदानाची पाहणी केली. एक 400 फूट रान घासव्याचं आहे आणि 300 फूट रान कठीण आहे आणि चढाचं रान आहे. मैदानाची पाहणी म्हणजे चांगल्या पद्धतीचं मैदानाचं नियोजन केलं. आयोजकांना तुम्ही सूचना केल्यात मैदानाच्या संदर्भात? सूचना केल्या त्यांना की बाबा अडचणी म्हणजे काय खड्डे खुड्डे आहेत ते आम्ही ना ते भरून घेऊया. हां. 90% मैदानाची पाहणी म्हणजे केली आहे, पूर्ण केली. हां. पण एक 90% मैदान चांगलं आहे हां. आणि 1% ना ती त्यांना सांगितलं की व्यवस्थित करून सुधारणा करण्यास सांगितलं. सुधारणा करण्यास हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडणार आहे. हो पडणार आहे. खाली आता सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे तिथं कशा पद्धतीचा नियमावली असणार आहे? तिथे ना पट्टीचा वापर केला आहे आणि पट्टी मागे आहे ना 5 गट उभं राहतील. बरं, आणि खाली तिथं जे सुट्टी मेकर बैल उभं राहणार त्यांना नियम कसा असणार आहे? नियम आहे अखिल बैलगाडी संघटनेचाच, अखिल भारतीय बैलगाडी बरं, आणि ह्या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला? जे पुढं अवय असेल त्याच्यावर निकाल देणार. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? जाईल की. त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 2 गटाचा. डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? अख्खं मैदान. अख्खं मैदान. बरोबर, त्यासाठी काय नियमावली असणार आहे? काही कृप आहे ना बाबा, तो बैल कुठल्या कितव्या गटात पळालाय किंवा कुठल्या म्हणजे कितव्या काय गटात असेल ते पळालाय पुरावा घेऊन ये. पुरावा घेऊन यायचा. बरं, ह्या ठिकाणी लॉबी टचचा कसा निर्णय असेल? आपले जे आपल्या बैलगाड्या संघटनेचा नियमाप्रमाणे असेल. बरं, आता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता? महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकाला जास्तीत जास्त नोंद करावी. मैदान 1 नंबरचं आम्ही करून जाऊ खंडाळा तालुक्याला, एवढंच मी विनंती करतो. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग. मयूर शेठ, काय सांगाल? तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली? आज या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व खंडाळाबाई महाबळेश्वरचे जननायक कार्यसम्राट आमदार मकरंदाबा पाटील यांची या ठिकाणी नुकतीच कॅबिनेटपदी मंत्रीपदी निवड झाली. त्याबद्दल या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाला किताब देण्यात आलेला आहे कॅबिनेट मंत्री केसरी मैदान म्हणून. या मैदानाचा केसरी पद आपल्याला 2025चं खंडाळा तालुक्यातील हे पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न होणार आहे येत्या 16 तारखेला 16/2/2025 रोजी. मला एकच सांगायचं आहे की मैदानाची पाहणी करत असताना अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका या सर्व संघटनेतील सर्व पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील, वरचे वरिष्ठ असतील, या सर्वांना विचारविनिमय करून या मैदानाची पाहणी केलेली आहे. मैदानाचं रान आपल्याला आयोजकांनी सांगितलं कशा पद्धतीनं आहे, मैदानाचा पल्ला किती आहे, मैदान हे कोणत्या प्रकारे होणार आहे, ओपन का आदत, मैदान हे आदतचं होणार आहे, 1 आदत 1 बैल, त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी चालकांनी तयारीला लागायचं आहे. 16 तारखेला मौजे पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे. तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक असतील, आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची आहे. मैदानाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायचा आहे आणि मैदानात किती पद्धतीने आपण येत आहे आणि मैदान कशा पद्धतीने होणार आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या वतीने हे मैदान सर्वांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. मैदान हे पळण्यासारखं आहे. खालनं मला वाटतं 400 फूट रान रेवट्याचं आहे, पुढे या ठिकाणी कटण्याचं रान आहे, पुढं थांबण्यासाठी 1000 फूट पल्ला, आपण कुठेतरी गेला तरी गाडी थांबू शकते. खाली जाण्यासाठी आपल्याला बजरची सिस्टीम दिली जाईल. कशा पद्धतीने रोज जे मैदानं चालू आहेत महाराष्ट्रात त्या पद्धतीनेच हे मैदान होणार आहे. कुठल्याही बैलगाडी मालकाव चालकावरती या ठिकाणी अन्याय केला जाणार नाही. असं पारदर्शक मैदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघताय पाडळीचे तरुण वर्ग आहेत, ज्येष्ठ आहेत, जुने जाणते बैलगाडी मालक आहेत. या मैदानाचे आयोजक सरपंच श्री दत्तनाना दायगुडे पाडळी यांच्या संयुक्त विधानाने हे मैदान संपन्न होणार आहे. त्यांनासुद्धा या मैदानातील बराच अनुभव आहे. ते जुने जाणते बैलगाडी मालक आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही शंका कुशंका मनात न ठेवता बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवायची आहे. आणि विशेषतः म्हणजे मैदानाची नियमावली आत्ता आपण अध्यक्षांनी सांगितली, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि जे वरती शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे. मैदानाचे खालून सुट्टी आपण करत असताना पट्टी असणार आहे. पट्टीच्या पुढं कोणत्याही बैलगाडी मालकाचा, सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय पुढं आला गाडी आपण बाद देणार आहे. खालून गाड्या सुटल्यानंतरनं बैलाचा एक पाय किंवा छकडीचं एक चाक दुसऱ्या तासात गेलं तर ती गाडी बाद दिली जाणार आहे. निकाला बैलाचा कोणताही अवयव, कोणताही पार्ट पुढं दिसेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे. मैदान हे पारदर्शकच होणार आहे. यासाठी तमाम बैलगाडी मालकांना, चालकांना मी एकच विनंती करतो परत एकदा की आपण या ठिकाणी येऊन मैदानाची शोभा वाढवायची आहे. आणि नोंद ही 12 तारखेपासून चालू होणार आहे. आज 10 तारखेपासून चालू होणार आहे. ती 5 दिवस नोंद आहे, चालू राहणार आहे. आणि मैदानाची लॉट कधी काढायची, काय काढायची ते आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन किंवा मेसेजद्वारे सांगितलं जाईल.
धन्यवाद.